तुम्हाला माहिती आहे की मागच्या सरकारमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी होते आणि उपमुख्यमंत्री अजितदादा देखील होते। एकनाथ शिंदे साहेबांच्या संकल्पनेतनं आणि या तिघांच्याही पुढाकारानं मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना ही काढण्यात आलेली होती आणि त्याचाच एक भाग म्हणून आज रत्नागिरी जिल्ह्यातनं सुमारे 800 ते 1000 लोक ज्येष्ठ नागरिक हे अयोध्येला रवाना होत आहेत आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी स्वतः या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून उपस्थित होतो। आणि हे सांगताना आनंद होतोय की नुसत्या योजना आम्ही केल्या नाहीत, त्या योजनांचा पाठपुरावा करून त्याची अंमलबजावणी कशी करतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आजची ही ट्रेन जी अयोध्येला जाते ते आहे। मला रेल्वेला देखील धन्यवाद द्यायचे आहेत की त्यांनी रेल्वेची सुविधा आम्हाला उपलब्ध करून दिली। जे ज्येष्ठ नागरिक जाणार आहेत त्यांच्या आरोग्याची काळजी देखील आम्ही घेणार आहोत। डॉक्टरांचं एक पथक रेल्वेमध्ये आहे, स्वयंसेवक रेल्वेमध्ये आहेत। 2.5 दिवसाचा जाण्याचा आणि 2.5 दिवसाचा येण्याचा हा प्रवास आहे, तिथे 1 दिवसाचा मुक्काम आहे। सगळ्या गोष्टीची अतिशय चांगल्या पद्धतीनं तजवीज या रेल्वेमध्ये केलेली आहे आणि माझ्या प्रशासनाने जे एफर्ट्स घेतले याच्यासाठी त्याचं देखील मनापासून कौतुक करतो। बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी महाराष्ट्र पोलिसांबद्दल एक विधान केलेलं आहे की महाराष्ट्र पोलिसांसारखं अकार्यक्षम डिपार्टमेंट जगात कुठेही नाही आणि 50 लाख पकडून 50,000 दाखवतात। 1 वर्ष हरामीपणा केला नाही तर सगळं सुतासारखं सरळ होईल याची टीका त्यांनी एक प्रकारे घरचा आहेर दिल्यासारखं। मला असं वाटतं की ते काय बोललेत आणि ते असं जर बोललं असतील महाराष्ट्र पोलीसच्या बाबतीमध्ये तर त्या मताशी कोणी सहमत होणार नाही, ते त्यांचं वैयक्तिक मत आहे। परंतु आजचा हा कार्यक्रम आमची सगळी ज्येष्ठ लोक ही अयोध्येला निघालेली आहेत आणि अयोध्येला निघालेल्या लोकांची काळजी घेणं ही आमची जबाबदारी आहे। पण मला असं वाटतं की अयोध्येवर आणि या प्रवासावर जर मला विचारलं तर बरं होईल। आज मनापासून मला आनंद आहे। दुसरी रेल्वे देखील सोडण्याचा मी निर्णय आजच घेतलाय, मी आमच्या अधिकाऱ्यांना देखील सांगितलेला आहे। त्याची आता नोंदणी आणि हे सगळं सुरू होईल, परंतु दिलेला शब्द रत्नागिरी मतदारसंघाचा आमदार पाळतो हे तुम्हाला पटलेलं आहे ना, बस त्याच्यातच मला समाधान आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जी भाषणामध्ये मी सांगितलं होतं की अनेकांनी निवडणुकीच्या स्वार्थापोटी मला हिंदू द्वेष्टा ठरवण्याचं काम काही लोकांनी केलं होतं, त्याला ही रेल्वे सोडून चपराक मिळालेली आहे आणि म्हणून मी अनेक वेळा सांगितलं की टीकेला मी उत्तर माझ्या कामानं देतो आणि हे पवित्र काम माझ्या हातातनं घडलं त्याबद्दल मी समाधानी आहे। मंत्री नितेश राणे नाही, आज पहिली रेल्वे जाते, दुसऱ्या रेल्वेची पण तजवीज आम्ही काही दिवसामध्ये करणार आहोत। मला असं वाटतं की आज या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितल्यानंतर तो राजकारणाच्या पलीकडचा आहे आणि त्यांच्या हसण्यातच माझे विरोधक चितपट झालेले आहेत। तर मंत्री नितेश राणे यांनी असं म्हटलेलं की धर्म विचारूनच दुकानातून सामान घ्या, धर्म विचारानं हनुमान चालीसा म्हणायला लावा, मग सामान खरेदी करा, असं आव्हान त्यांनी हिंदूंना केलेलं आहे। आपण रत्नागिरीतनं सुटणाऱ्या अयोध्येसाठी सुटणाऱ्या रेल्वेवर आपण बोलू। मला असं वाटतं की आमच्यासाठी आजचा आनंद दिवस आहे। मी मगाशी भाषणामध्ये देखील सांगितलं की ज्या पद्धतीनं प्रत्येक आई वडिलांना अपेक्षा असते की मी कुठेतरी तीर्थदर्शन केलं पाहिजे, कदाचित काही ठिकाणी आर्थिक सुबकता नसल्यामुळे हे शक्य होत नाही। शासनाच्या माध्यमातून म्हणजे आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून केलेली सोय आणि त्यांचा मिळालेला मला आशीर्वाद हा आजच्या निमित्तानं मला महत्त्वाचा आहे। त्याच्यामुळे ज्यांनी कोणी टीका केली, जे कोण वाईट बोललेत, त्यांची सगळी जबाबदारी मी प्रभू रामचंद्रावर सोडून दिलेली आहे। राजापूर, लांजा, रत्नागिरी, खेड, चिपळूण सगळ्या जिल्ह्यातले 800 ते 1000 रामभक्त याच्यामध्ये आहेत आणि सगळे 60 वर्षाच्या वरचे आहेत। काहींची गैरसोय झाली होती, काही अनावधानानं नोंदणीमध्ये काही अडचणी झाल्या होत्या, त्यांना देखील आम्ही परवानगी दिलेली आहे आणि यांच्याबरोबर बऱ्यापैकी स्वयंसेवक देखील आहेत, डॉक्टरांची टीम आहे, पाण्याची व्यवस्था केलेली आहे, जेवणाची व्यवस्था केलेली आहे, त्यांच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज ज्या हेल्थच्या आहेत त्या देखील तपासण्याची रचना ह्या सगळ्या रेल्वेमध्ये आहे आणि म्हणून हा प्रवास करत असताना त्यांना घरातच असल्याचा भास होईल। नाही, वस्तुस्थिती खरी आहे आणि म्हणून लोकप्रतिनिधीनं, पालकमंत्र्यांना, मंत्र्यांना कमिटेड असलं पाहिजे। जे लोकांना आपण आश्वासन देतो
ते जर शासनाच्या मार्फत पूर्ण करता आलं नाही तर स्वतःमध्ये धमक असली पाहिजे, स्वतःच्या माध्यमातून पूर्ण करायची. परंतु ही वेळ काय माझ्यावर आली नाही. शासनानं दिलेला शब्द विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी एकनाथ शिंदे साहेब अजितदादांच्या नेतृत्वाखाली पूर्ण आम्ही केलेला आहे. परंतु या सगळ्याचं श्रेय मी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना देतो. या तिन्ही नेतृत्वामुळं आज ही सोय आम्हाला उपलब्ध झाली. सर, जो हल्ला झाला काश्मीरमध्ये भ्याड हल्ला, त्याचा सर्व ठिकाणी निषेध करण्यात येतोय. आपल्याकडे पोस्टर बघायला देखील कॉलर जारी करण्यात, तुम्ही काय नेमकी माहिती घेतली त्या संदर्भात? मी काल परवाच आपल्या सगळ्या डिपार्टमेंटचा आढावा घेतलेला आहे. जिल्ह्यामध्ये जर पाकिस्तानी नागरिक असतील तर त्यांना तातडीनं पाकिस्तानमध्ये पाठवावं अशा देखील सूचना पालकमंत्री म्हणून मी दिलेल्या आहेत. त्याचा सर्वे सुरू आहे. पाकिस्तान धार्जिणा माणसाला महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये राहण्याचा अधिकार नाही. या भ्याड हल्ल्याचा आम्ही अतिशय तीव्र भाषेमध्ये निषेध केलेला आहे आणि मला पूर्ण खात्री आहे देशाच्या नेतृत्वावर म्हणजेच देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकार चालतं आहे. महाराष्ट्र सरकारची देखील भूमिका आहे की नरेंद्र मोदी साहेबांनी आणि अमित शहा साहेबांनी कडक कारवाई केली पाहिजे आणि पाकिस्तानचं थोबाड फोडलं पाहिजे. या हल्ल्यासंदर्भात शरद पवारांनी जे वक्तव्य केलं होतं त्याची देखील एक चर्चा होती की 3-4 वेळा हल्ले झाले, मात्र आताच धर्माची चर्चा का होते. त्याच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी देखील मत मांडलं होतं की शरद पवारांनी त्यांचे जे नातेवाईक मारले गेले काश्मीरमध्ये, त्यांचं म्हणणं ऐकून आपलं मत मांडावं. मला असं वाटतं की याच्यापेक्षा अजून एक भूमिका मी तुम्हाला सांगतो की कोण नेते काय म्हणाले याच्यापेक्षा कृतिशील नेतृत्व कसं असतं ते मी तुम्हाला सांगतो. सिंधुदुर्गाचा पक्षाचा आभार यात्रा दौरा असताना देखील राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री स्वतः श्रीनगरमध्ये होते, जम्मूमध्ये होते. तिथल्या जवळजवळ 550 लोकांना स्वतः विमानानं पाठवण्याचं जबाबदारी त्यांनी घेतली होती. त्यांनी ती पाठवली. गिरीश महाजन देखील त्या ठिकाणी होते. आणि एवढंच नाही, ज्या मुस्लिम बांधवानं आपल्या पर्यटकांना वाचवण्याचा प्रयत्न केला आणि तो त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडलेला आहे, त्याला देखील मदत करण्याचं काम हे एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे. मला असं वाटतं की बाकीच्यांनी देखील हाच आदर्श घ्यावा. साहेब, संदीप देशपांडे जे मंत्री नेते आहेत त्यांनी सहज काढलेली आहे काश्मीर हे आपलं भारताचं ठिकाण आहे, तिथे राहण्यात आपण काय हवं, त्यांनी कसं आयोजन केलं, कसा निर्णय आला नाही. कुणी काय निर्णय घ्यावा लोकशाहीमध्ये हा त्याचा प्रत्येकाचा. आता संदीप देशपांडेंनी हा जो निर्णय घेतलेला आहे त्यांनी जाहीर केलेला आहे, त्यांनाच विचारा त्याच्यामागचं त्यांचं धोरण काय. परंतु पर्यटकांनी देखील घाबरून जाण्याचं काही कारण नाही. भविष्यामध्ये असा प्रसंग घडणार नाही एवढी अद्दल पाकिस्तानला घडवली जाईल हा माझा तरी विश्वास आहे. मुंबई महापालिकेचा मनसेने देखील प्रतिसभागृह आयोजित केलेलं, त्यासाठी उद्घाटनाला अयोध्या गाडीवर आपण बोलू. सर, ज्यावेळेस निवडणुका असतात, आता बिहारच्या निवडणुका आहेत आणि त्यापूर्वी हल्ला झालेला आहे. अयोध्या गाडी